खुश आहे तुझ्यावर हा? मग द्या की 102च्या खुशाली म्हणून. अरे किती गरीब विचार तुझा 100-200 म्हणे. अरे पुरे 1000 द्यायला सांगितलेत मालकानं. हा हे तुझ्या कामाचे पैसे आणि ही खुशाली 1000 रुपये. ज्यादा पैसे घे. ठीक आहे, मग येऊ का? अरे कुठं चालला मूर्ती ठेवून? मग कुठे नेऊया विठूला? अरे बाबा मालकानं मूर्ती नदीत टाकायला लावली आहे म्हणजे गावणारच नाही. ठीक आहे, मालक सांगतील तसं हा. टाकतो नदीत. जाईल वाहून लांब लांब लांब. इंदू अगं किती वाजलेत बघ. कधीपर्यंत बसणार आहेस इथे तू? चल घरी. जेव्हापासून मूर्ती चोरीला गेली तू पाण्याचा घूट पण नाही घेतलायस. इंदू असं हताश होऊन चालणार आहे का? हताश नाहीये मी आदू. उलट मी ठरवलंय नेहमी हा माझा बेस्ट फ्रेंड माझी परीक्षा घेतो ना, यावेळेस मी त्याची परीक्षा घेणार. तो गेलाय ना निघून, आता जोपर्यंत तो स्वतः त्याच्या राहोटीत येत नाही ना, तोपर्यंत मी इथून हलणार नाही. इंदू अगं केव्हापासून उपाशी आहेस तू? जोपर्यंत तो परत येत नाही, अन्न काय पाणी पण नाही घेणार. काय बोलतेस तू? अगं आशाने तू माझं काही झालं तरी चालेल, पण मी माझ्या निश्चयापासून ढळणार नाही. आदू ऐकलंस का रे विठुराया? पक्क मडक आहे मी. बघशीलच तू. विठुराया, अरे किती परीक्षा बघणार आहे इंदूची? अरे काय अवस्था झाली बघ तिची.
बाळंभट, आपल्या विठुरायाला सगळं काही दिसत असतं, कळत असतं. खरं सांगू का, विठुरायाला त्याच्या भक्ताची काळजी आपल्यापेक्षा जास्त आहे. अहो पण महाराज, भूताच्या माळ्यावरच्या राहुटीतली मूर्ती चोरून काय मिळणार आहे चोराला? कोणास ठाऊक. जे घडलं ते फार चुकीचं आहे बघा. पण वाईट या गोष्टीचं वाटतंय की आपण यात काहीच करू शकत नाही. आणि त्यात ही पोरगी काहीच ऐकायला तयार नाही. अहो महाराज, काही खाल्लं पिल्लं नाही तर काय अवस्था होईल तिची? आत्ताच बघा काय अवस्था झालीये. कसं आहे ना, माझे बाबा गोविंद महाराज नेहमी म्हणायचे, विठुरायानी प्रत्येक माणसाच्या वाटची सुखदुःख ही लिहून ठेवलेली असते. प्रत्येकाला स्वतःच्या वाटचे भोग हे भोगावेच लागतात. विठुराया, इंदूचे भोग मला दे रे. बाळंभट, अहो असे दुसऱ्याच्या वाटचे कष्ट जर स्वतःकडे ओढून घेता आले असते तर काय हवं होतं आणखी? महाराज, एकदा तुम्ही समजून बघा ना तिला. तुमचं नक्की ऐकल ती. ऐकेल ना, मी सांगितलं तर खरंच ऐकेल. अगदी आत्ता इथून उठून घरी सुद्धा जाईल. पण मी आत्ता तिला असं काही सांगणारच नाही, कारण मुळात आत्ता ती काही चुकतच नाही. कसं आहे बाळंभट, कुठलंही मोठं काम हे निर्धाराशिवाय होत नसतं. आणि आपला विठुराया आत्ता इंदूच्या निर्धाराची परीक्षा पाहतोय असं वाटतंय मला. ही परीक्षा तिची आहे आणि तिच्या परीक्षेच्या आड आपण येऊ नये असं वाटतं मला. परीक्षा कायम सोन्याचीच घेतली जाते बाळंभट, कोळशाची नाही. विठुराया कायम त्याचीच परीक्षा घेतो जो त्या परीक्षेसाठी पात्र असतो. महाराज, तुमचं म्हणणं पटतंय हो, पण पोरीचे हाल पाहत नाही बर का. मला सुद्धा बघवत नाही. मला खात्री आहे हिंदूसाठी जे योग्य आहे तेच आपला विठुराया करेल. आता रायाच्या संघाला हवे 2 बॉल मध्ये 5 रन. अरे आपण ज्युनियर विंजे सरकार येत रे. पहिल्याच बॉल मध्ये छगी मारतो बघ. टाक रे. अय, आणि स्लो बॉल टाकू नको. 5 बॉल टाक. आपल्याला स्लो बॉल आवडत नाही. तर दाखवतो तुला ज्युनियर विंजे सरकारांची पावर. चल टाक. गेला पहिला बॉल. नुसतं मोठं बोलत राहतो. आता हाणून दाखव. ए गपरे, तू डिस्टर्ब करू नको. शेवटच्या बॉल मध्ये मॅच काढण्यात वेगळीच मजा आहे. आता बघ छगी. हे टाक रे. आमचा बॉल कोण आणणार? तूच मारला ना, तूच आण. आता काय करायचं? आता काय करायचं म्हणजे खिडकीतनं बॉल आणायचा आणि घरी जायचं.
बघत तिकडे गेला आपला बॉल. राया, ते काका खूप खडूस दिसतात. जर आपण तिकडे गेलो तर ते आपल्याला मारतील. अगं, तुम्हाला बॉल हवाय की नाही? हो. अरे पण आत कसं जायचं? अरे आपण ज्युनियर विंजे सरकार आहे, आपल्याला सगळ्यातलं सगळं कळतं. तुम्ही सगळेजण फक्त मला फॉलो करा. चला. काय रे, काय इकडे? आव काका, आमचा बॉल गेलात. ए चल इकडे, बॉल बिल काय नाही, चालले का इकडून? आव काका, मी बघितलं ना तिकडे आत बॉल गेला आमचा. नाही म्हणलं ना. ओ प्लीज ना काका, जाऊ द्या ना. ओ आम्ही कसं खेळणार? ओ प्लीज ना काका, प्लीज ना काका, प्लीज ना काका, प्लीज प्लीज ना काका, प्लीज ना, जाऊ द्या ना काका, प्लीज ना. ए काय रे, काय लावलंय? त्यांचा बॉल गेला इकडे. हा चल सोड. जावा आत, पण लगेच या. हो हो, चला. ही तर ती हरवलेली विठुराची मूर्तीच आहे ना? अरे, ही मूर्ती इथे कशी आली? कशी आली ती कळेल, पण त्याआधी ही मूर्ती मिळाली कोणाला तरी कळवावं लागेल. तुम्ही इथं फक्त नजर ठेवा. बाकीचं मी बघतो.